मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना पशुपालकांची एक जर सगळ्यात मोठी समस्या जी असते तर ती म्हणजे तुमच्या गाई म्हशी गाभण राहत नाही. बऱ्याच वेळा त्या रिपीट होतात आणि अगदी 2 ते 3 वेळा रेतन केल्यानंतर किंवा वळू दाखवल्यानंतर सुद्धा त्या गाभण राहत नाही. तर सगळ्यात मोठी समस्या ही असते. आणि मग जर याच्या मागचं जर एखादं कुठलं मुख्य कारण जर असेल तर ते तुमच्या गाई म्हशीच्या गर्भाशयाचं इन्फेक्शन किंवा जंतू संसर्ग हेच बऱ्याच वेळा त्या ठिकाणी असलेलं निदर्शनास आलेलं आहे. मग बऱ्याच वेळा जर आपण जर वेळीच याच्यावर त्या ठिकाणी उपाय केला नाही तर बऱ्याच वेळा आपल्याला 3-3, 4-4 वेळा त्या ठिकाणी रेतन करावं लागतं आणि तरीही ते जनावर त्या ठिकाणी सक्सेसफुली लागत नाही किंवा त्याचं रेतन सक्सेसफुल होत नाही आणि त्यामुळे ते जनावर बऱ्याच वेळा आपल्याला भाकडं सांभाळावं लागतं आणि आपला खर्च तर होतोच, पण त्याचबरोबर आपल्या वेळेची सुद्धा त्या ठिकाणी गुंतवणूक त्याच्यामध्ये होत असते आणि थोडंसं नुकसानीला सामोरं जावं लागतं. तर मग मित्रांनो, या दूध धंद्यातील अतिशय मोठ्या समस्येवर मी अगदी सोपा आणि साधा उपाय या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी ज्या साधन सामुग्री तुम्हाला लागणार आहे त्याला खर्च 0 रुपये त्याच्यामध्ये लागणार आहे आणि याला ज्या काही गोष्टी लागणार आहेत तर त्या तुमच्या घराच्या आसपासच तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. तर मग मित्रांनो, उपाय साधा सोपा आहे, पण ह्या उपायाची प्रमाण कसं करायचं आहे, बनवायचं कसं आहे, हे द्यायचं कधी आहे, कुठल्या जनावराला किती कशा प्रमाणात द्यायचं आहे, या 2-4 गोष्टी याच्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या होतील. तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं ही अतिशय महत्त्वाची बाब याच्यामध्ये होणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन प्रेस करा. दुभती जनावरे जसे की गाय म्हैस ही वेळेवर गाभण न राहणे, वेळोवेळी त्यांना रेतन करावं लागणं किंवा रिपीट होणं या समस्येवर अतिशय रामबाण घरगुती उपाय या ठिकाणी मी सांगण्यास सुरुवात करत आहे. मित्रांनो, तुमच्या गाई म्हशी जर वेळोवेळी रिपीट होत असतील, गाभण राहत नसतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी जास्त काही करायची गरज नाही. तर मग मित्रांनो, तुम्हाला मी सांगतोय तेवढ्याच अतिशय 2 गोष्टी त्याच्यामध्ये करायच्या आहेत. मित्रांनो, रिपीट होणाऱ्या जनावरांवर आपल्याला 2 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी 2 उपाय त्याच्यामध्ये करायचे असतात. तर पहिल्या टप्प्यामध्ये एक प्रकारचा उपाय, दुसऱ्या टप्प्यामध्ये एक प्रकारचा उपाय. तर अशा 2 टप्प्यामध्ये जर व्यवस्थित त्या ठिकाणी मी सांगतोय त्या पद्धतीने उपचार जर केला तर नक्कीच तुमचं जनावर 100% रिपीट होणार नाही, ते गाभण एका शॉटमध्ये त्याच्यामध्ये होऊन जाईल. तर मग मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये जो काय आपला पहिला उपाय असणार आहे तर तो पहिला उपाय आपल्याला याच्यासाठी असणार आहे की आपल्या जनावराच्या शरीरामध्ये जे काही इन्फेक्शन असेल, गर्भाशयाचं इन्फेक्शन असेल तर ते दूर करण्यासाठी आपण तो उपचार करणार आहे. तर यासाठी तुम्हाला एकच गोष्ट त्याच्यामध्ये लागणार आहे, तर ती गोष्ट म्हणजे तुम्हाला हळद लागणार आहे. तर ही हळद तुम्हाला 150 ग्रॅम, 140 ते 150 ग्रॅम त्याच्यामध्ये लागणार आहे. तर मग मित्रांनो, ही हळद आणत असताना दुकानात जाऊन डायरेक्ट पॅकिंगमधली रेडीमेड हळद त्या ठिकाणी आणायची नाही, तर तुम्हाला बाजारात जाऊन हळकुंड, एकदम चांगल्या क्वालिटीचं हळकुंड त्याच्यामध्ये आणायचं आहे किंवा अख्खी हळद तुम्हाला आणायची आहे आणि ते हळकुंड आणून कुटून त्याची साधारणपणे 150 ग्रॅम पावडर होईल असं साधारणपणे त्याला कुटून त्याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे. मित्रांनो, ही 150 ग्रॅमची हळद असणार आहे. तर हा 7 दिवसाचा डोस पहिल्या टप्प्यातील असणार आहे. मग आता याचे 7 दिवस कशा प्रमाणात द्यायचं हे आता मी सांगायला चालू करतो आहे. मित्रांनो, याचे 7 भाग करायचे असतात. मग साधारणपणे प्रत्येक भाग हा 20 ग्रॅमचा त्याच्यामध्ये होऊन जाईल. तर मग मित्रांनो, हा 20 ग्रॅमचा भाग घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला एक गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, ते तुपामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला भाजायचं आहे. त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर टाकायची आहे. तर असा गव्हाच्या पिठाचा हलवा तुम्हाला त्याच्यामध्ये तयार करायचा आहे आणि या हलव्यामध्ये तुम्हाला हे 20 ग्रॅम त्या ठिकाणी ही हळद आपण जी काय एका डोससाठी बनवलेली आहे तर ती त्याच्यामध्ये टाकायची आहे. तर साधारणपणे तुमच्या एका डोसामध्ये गव्हाचं पीठ, साखर किंवा गूळ चवीसाठी आणि 20 ग्रॅम साधारणपणे हे हळद त्याच्यामध्ये असणार आहे. तर हे जे काय बनवलेलं जे काय मिश्रण असणार आहे तर हे द्यायचं कधी आहे तर मित्रांनो, हे तुम्हाला जनावरे ज्यावेळेस ते सगळं खाऊन पिऊन दिवसाभराची ज्यावेळेस विश्रांती करत असतात, संध्याकाळच्या वेळेस साधारणपणे एक 7 ते 8, 9 तुमचं जसं टाईम टेबल असेल त्यावेळेस जनावर अगदी रेस्ट करत असताना किंवा तुम्ही झोपायच्या वेळेस जनावरांना हा साधारणपणे डोस तुम्ही हा चारायचा आहे. तर हे किती दिवस चारायचं असतं तर हे साधारणपणे हा पहिल्या टप्प्यातला उपाय आपल्याला 7 दिवस कंटिन्युअस करायचा आहे. म्हणजे हा 20 ग्रॅम हळद टाकलेला हलवा तुम्हाला 7 दिवस त्याच्यामध्ये जनावरांना देत राहायचा आहे.
आणि मित्रांनो, हे दिल्यानंतर जनावराला कुठल्याही प्रकारचा चारा आणि पाणी द्यायचं नाही. तर मग मित्रांनो, यामुळे काय होईल की तुमच्या गाई म्हशीच्या ज्या काय गर्भाशय आहे त्या गर्भनलिकेत कुठले इन्फेक्शन असेल, सूज असेल किंवा पू वगैरे आलेला असेल किंवा आतमध्ये काही जखमा असतील, सूज असतील, तर त्या याने पूर्णपणे त्याच्यामध्ये निघून जातील आणि गाईचं गर्भाशय अगदी मजबूत होऊन जाईल. आणि कधी रेतन करा तर त्यासाठी अगदी निरोगी असं तयार त्याच्यामध्ये होऊन जाईल. गाई म्हशी रिपीट न होण्यासाठी किंवा गाभण वेळेवर राहण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील उपाय याच्यामध्ये मी सांगायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यातील उपाय हा आपल्याला जे काय केलेलं रेतन असणार आहे तर ते व्यवस्थित त्या गर्भामध्ये पोहोचण्यासाठी आणि ते तिथे व्यवस्थित राहून गर्भधारणा अगदी सुकर होण्यासाठी त्या ठिकाणी आपण करत असतो. मग मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला एक वनस्पती आपल्याला लागणार आहे. बऱ्याच वेळा ही वनस्पती आपल्या आसपास सापडते आणि आपण हिला गवत म्हणून त्याच्यामध्ये फेकून देत असतो. तर या वनस्पतीचं नाव आहे सदाहरी वनस्पती. याला हिंदीमध्ये म्हणतात, मराठीमध्ये बऱ्याच जागेंवर याला दगडी पाला, कंबरमुडी, एक दांडी असे बरेचसे नावं त्याच्यामध्ये आहेत. तर मग मित्रांनो, ही वनस्पती तुम्हाला तुमच्या शेतामधनं त्या ठिकाणी जमा करून आणायची आहे. बरीच त्या ठिकाणी आणायची आहे. याची जर ओळख असेल तर याला एक फूल आलेलं असतं, याचं देठ थोडंसं मोठं, बरंचसं उंच त्याच्यामध्ये वाढत असतं. आणि मित्रांनो, सर्व काळामध्ये हिरवी असते. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा कोणत्याही काळामध्ये हिरवी असते, त्याच्यामुळे याचं नाव सदाहरी आहे. तर मग मित्रांनो, ही शेतातून भरपूर आणायची आहे. व्यवस्थित अगदी पाण्यात निखळून त्याच्यामध्ये ही धुवून काढायची आहे. कुठल्या प्रकारची माती याच्यामध्ये नसली पाहिजे. वाळलेला भाग याच्यामधनं काढून टाकायचा. अगदी हिरवा लुसलुसीत भाग आपल्याला वापरायचा आहे. तर साधारणपणे ही वनस्पती आपल्याला एका जनावराला 500 ग्रॅम त्या ठिकाणी द्यायची आहे. मग आता ही हिरवी वनस्पती 500 ग्रॅम द्यायची. ही तुम्ही 2 प्रकारे देऊ शकता. डायरेक्ट तुम्ही जनावराला तुमच्या हाताने खाऊ घालू शकता किंवा तुमच्या चाऱ्यामध्ये तुम्ही जर कुट्टी करून चारा देत असाल तर त्याच्यामध्ये त्या कुट्टीमध्ये तुम्ही एका जनावराला एका दिवसाच्या डोसमध्ये 500 ग्रॅम ही वनस्पती तुम्हाला द्यायची आहे. आणि हा उपाय केल्यानंतर तुमचं जनावर नक्कीच त्याच्यामध्ये रिपीट होणार नाही. तर साधारणपणे हा उपाय कधी करायचा आहे तर मित्रांनो, शक्यतो हा उपाय तुमचं जनावराचं रेतन झाल्यानंतर ते जनावर प्रेग्नंट आहे की नाही, गाभण राहिले की नाही, हे ज्यावेळेस तुम्हाला कळेल, डॉक्टर बी कन्फर्म करेल, तर त्या काळानंतर तुम्ही शक्यतो हा उपाय करायला सुरुवात केली पाहिजे. पण मित्रांनो, हा दुसऱ्या टप्प्यातील उपाय करण्याआधी पहिल्या टप्प्यातील जो हळदीचा आपला उपाय असणार आहे तर तो 100% पूर्ण झालेला असला पाहिजे. तर मग मित्रांनो, अशा दोन्ही रूपाने आपण 2 टप्प्यामध्ये जनावराला आपल्या त्या ठिकाणी असे उपचार त्या ठिकाणी करावे लागत असतात. तर मग मित्रांनो, अशा प्रकारे हे उपाय करायचे आहे. तर साधारणपणे हे जे काय आपण आत्ता जे बघितलंय की दगडी पाला वगैरे, तर हे सुद्धा अर्धा किलो तुम्हाला जनावराला जवळपास 7 दिवस त्याच्यामध्ये टाकायचं असतं. मग साधारणपणे तुम्ही रेतन केल्यानंतर 21व्या-22व्या दिवसापासून सुद्धा 7 दिवस हा उपाय, हा दुसऱ्या टप्प्यातील उपाय त्या ठिकाणी करायला चालू करू शकता. पण त्याआधी पहिल्या टप्प्यातील उपाय झालेला पाहिजे. ही गोष्ट अगदी महत्त्वाची होणार आहे. तर मग मित्रांनो, अशा प्रकारे हे दोन्ही उपाय जर अगदी वेळेवर सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही जर केले तर नक्कीच तुमचं जनावर अगदी वेळेवर गाभण राहील. वेळोवेळी तुम्हाला रेतन करायची गरज येणार नाही आणि तुम्हाला ते जनावर भाकड म्हणूनही सांभाळून तुम्ही नुकसानीपासून त्या ठिकाणी वाचू शकता. तर मग मित्रांनो, तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय याविषयी मला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन दाबा. कारण की मित्रांनो, शेतकऱ्यांना अतिशय परखड आणि अभ्यासपूर्वक माहिती तुम्हाला दुसरी कुठे मिळणार नाही. धन्यवाद.